नमस्कार, तेज वार्ता मध्ये आपले स्वागत आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या 69व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य रणनीती फाउंडेशनच्या वतीने करमाळ्यात बुधवारी फळे वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला। भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। देशाच्या दळणवळण व्यवस्थेत रस्ते आणि महामार्ग हे रक्तवाहिन्यांप्रमाणे महत्त्वाची भूमिका बजावतात। भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून नामदार नितीन गडकरी यांनी देशभरात आधुनिक रस्ते आणि महामार्गाचे विस्तृत जाळे उभारले आहे। यामुळे जड वाहतूक अधिक सुखकर झाली असून वाहन चालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रणनीती फाउंडेशनच्या वतीने करमाळ्यातील बाह्यवळण रस्त्यावरील ओम साई वर्कशॉप समोर सोलापूर अहिल्यानगर मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहन चालकांना थांबून फळांचे वाटप करण्यात आले। फाउंडेशनचे करमाळा तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट प्रियाल अग्रवाल आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला। विशेष म्हणजे बुधवारी एकादशी असल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भ भागातून टेंभुर्णी मार्गे पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांनाही या उपक्रमाचा लाभ झाला। आपले देशाचे रस्ते व वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या 69व्या वाढदिवसानिमित्त आज वाहतूक मार्गावर वाहणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्हेकल यांना आम्ही केळी वाटप केलेली आहे। कुणाला वाटलेले? रस्त्यावरून वाहणारे ट्रक ड्रायव्हर यांना, वाहतूक करणाऱ्यांना त्यांना आपण केळी वाटप केलेली आहे। आज एकादशी पण आहे आणि भरपूर वर्दळ आहे वारकऱ्यांची या मार्गावरून। आम्ही केळी वाटताना वारकऱ्यांचा आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला। त्यांना आनंद पण झाला की आम्ही एखाद्या राजकारणी पुढारीच्या वाढदिवसानिमित्त केळी वाटप करतो। ते त्यांच्या बोलण्यातनं रिप्लायमधनं असा आला की पहिल्यांदाच आम्ही असे कार्यक्रम बघतोय म्हणून। या उपक्रमात कोणी सहकार्य केलं आपल्याला? हा उपक्रम आपला रणनीती फाउंडेशनच्या अंतर्गत हा उपक्रम केला जातो। त्यात सहभागी कोण झालं? यामध्ये रणनीती फाउंडेशनमध्ये करमाळा शहरातले बी आता इथं आहेत उपस्थित पदाधिकारी, काही केळी वाटप करत आहेत आणि काही आपले यामध्ये महाराष्ट्रभरातून पदाधिकारी आहेत। आमचे रणनीती फाउंडेशनचे उपाध्यक्ष हे अंमळनेर जिल्ह्याचे आहेत। आमचे रणनीती फाउंडेशनचे सल्लागार हे लातूर जिल्ह्यातले आहेत। आपल्या फाउंडेशनचं काम हे महाराष्ट्र राज्यभर चालू आहे।